भाग्यविजय आमच्या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर आणि आपण माणिक रत्नाबद्दल बोलत होतो। माणिक रत्नाचे नेमके काय फायदे आहेत, त्याची प्युरिटी बद्दल सरांनी सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी सुद्धा एखाद्या रत्नाची प्युरिटी कशा प्रकारे चेक करू शकता। सर, माणिक रत्नाबद्दल आपण बोलतोय, माणिक रत्न लग्न राशीनुसार धारण करायचं असतं का? लग्न राशीनुसार धारण करणंच उत्तम असतं। त्याचं कारण काय असतं की मागच्या मी एपिसोडमध्ये सांगितलंय की एक व्यक्ती 3 रत्न धारण करू शकतो। एक जीवनरत्न, कारकरत्न आणि भाग्यरत्न। तर त्याच्यामध्ये समजा सिंह लग्न आहे, तर सिंह लग्नामध्ये काय होतं की प्रथम स्थान जीवनरत्न जे येतं ते माणिक येतं, मग कारकरत्न जे येतं की पुष्कराज येतं आणि मोती येतो। तर हे जे सिंह लग्नानुसार रत्न येतात तर प्रत्येक लग्नानुसार सुद्धा आपण वापरू शकतो। जसं तर मेष लग्न आहे तर त्याचा पंचमेश रवी आहे। ओके, मग त्याला शिक्षणासाठी तिथे आपण यूज करू शकतो। रवीचे रत्न माणिक वापरू शकतो। तसंच प्रत्येक लग्नानुसार समजा वृषभ लग्न आहे तुमचं, तर वृषभ लग्नामध्ये चतुर्थ स्थानामध्ये रवी येतो, स्वामी येतो, चतुर्थ स्थानात स्वामी रवी येतो। तर मग कौटुंबिक कामासाठी किंवा कौटुंबिक कलह असतील किंवा कौटुंबिक काही समस्या असतील किंवा कुटुंबाच्या बाबतीत किंवा स्थावर मालमत्तेच्या बाबतीत कोणतीही समस्या असेल तर आपण त्यानुसार ते रत्न धारण करू शकतो। तर प्रत्येक लग्नानुसार आपण रत्न धारण करू शकतो। कारण कसं आहे की रत्न धारण करत असताना फक्त एवढं पाहायचं की तिथला जो स्वामी रवी आहे, समजा चतुर्थाचा स्वामी रवी आहे आणि तो चतुर्थात असेल तर उत्तम गोष्ट आहे, पण त्या ठिकाणी नसेल तो किंवा एखाद्या षष्टम स्थानात आहे, अष्टम स्थानात आहे किंवा व्यय स्थानामध्ये असेल तर त्यावेळेस फक्त ज्योतिषकाराचा सल्ला घेणं फार गरजेचं असतं। कारण तो कोणत्या ग्रहाच्या सानिध्यात आहे आणि तो त्या षष्टम स्थानात जो असेल तर तो किती अंशामध्ये त्या ठिकाणी आहे, त्याचा प्रभाव तो त्या स्थानावर करतोय का पुढच्या किंवा मागच्या स्थानावर करतो, ह्यानुसार जर रत्न धारण केलं। आणि 12 लग्न आहेत, 12 लग्नानुसार प्रत्येकच लग्नानुसार सूर्य सूटच होतो असं काही नाही आहे। तर त्यातले काही असे लग्न येतात की त्याच्यामुळे ते आपल्याला सूट पण नाही होत, तर त्यावेळेला आपण ते रत्न नाही घालायचं। पण सिंह लग्न आहे, मेष लग्न आहे किंवा हे 2 लग्न ज्या लग्नामध्ये पंचमाशी भाग्याशी ह्या रवीचा संबंध येतो, ह्या ठिकाणी तुम्ही माणिक रत्न धारण करू शकता। नक्की सर, तुम्ही सांगितलं की नवरा बायकोंमध्ये भांडणं होतात तरी सुद्धा हे रत्न प्रचंड उपयोगाचं ठरतं। खूप उपयोगाचं। काय होतं बरेचदा काय असतं, काही जे म्हणजे पती असतात ते एकदम उत्साही असतात आणि त्यांना वाटतं की आपल्या पत्नीनं आपल्यासोबत फिरायला पाहिजे, यायला पाहिजे, 4 मित्रामध्ये बोलायला पाहिजे, यायला पाहिजे। आणि काही मग त्या मुली ज्या असतात त्या अबोला असतात, त्यांना जास्त बोलायची सवय नसते किंवा बोलतच नाहीत ते, किंवा त्यांच्यामध्ये टॅलेंट असतं, जॉब चांगला असतो, त्यांना चांगल्या पोस्टवर पण असतात, पण त्या 4 माणसामध्ये मिसळूच शकत नाहीत। तर अशा वेळेस मग त्याला त्याची इच्छा असते की पत्नीनं आपल्यासोबत कुठे, आणि ती पत्नी प्रत्येक ठिकाणी म्हणते की नाही मी नाही येऊ शकत, मला ते नाही आवडत किंवा मला बोलता येत नाही, तिथे प्रेझेंट मी चांगल्या पद्धतीने नाही करू शकत। तर अशा वेळेला मग ते दोघांमध्ये विनाकारण छोट्याशा गोष्टीमुळे, तर ही फार मोठी गोष्ट नाही की आयुष्यातली फार महत्त्वाची पण नाही, पण कसं असतं की बाहेर जात असताना आपल्या पतीला आपल्याकडून आनंदही मिळाला पाहिजे, किंवा पती असेल किंवा पत्नी असेल, दोघांना एकमेकापासून आनंद मिळाला पाहिजे। तर अशा वेळेस आपण त्या पत्नीला माणिक रत्न धारण करायला देतो तिच्या ग्रहमानानुसार, किंवा आणि तिच्या ग्रहमानामध्ये जर चतुर्थात किंवा सप्तमामध्ये रवी असेल तर फारच उत्तम, त्यामुळे तिला फायदा पण होतो त्याचा। आणि असंही होऊ नये की नंतर ती जास्तच बोलावी आणि ह्यानं खूपच शांत राहावं, असंही होऊ नये। ते अशा पद्धतीनं ते रत्न धारण करायला द्यावं। म्हणजे किती कॅरेटचं धारण करायचं वजन तिथं ठरतो की मग मी जर त्यांना 5 कॅरेटपेक्षा जास्त दिलं तर काय होतं की एकदम ॲटिट्यूड वाढतो, मग ती एकदम अधिकारच गाजवेल। तर तसे नाही झालं पाहिजे की दोघांमध्ये साम्य साधून त्या दोघांमध्ये वैचारिक देवाणघेवाण परफेक्ट झाली पाहिजे आणि दोघांना आनंद एकमेकापासून मिळाला पाहिजे। बापरे, म्हणजे असं घडू शकतं जर 5 कॅरेटपेक्षा जास्त घातलं तर होतं ना। काय होतं की एखादे 5 कॅरेटपेक्षा जास्त घातलं समजा रत्न, तर काय होतं की मग त्या जी घरची स्त्री असेल किंवा पुरुष असेल ज्यांना कोणी घातलेलं आहे ते एकदम अधिकार गाजवायला सुरुवात करतं। मग त्याच्यामध्ये तशी ती येते की मी म्हणलं तसंच झालं पाहिजे, माझं असं आहे, म्हणजे मी जे काही ठरवलं तेच बरोबर आहे, मग ते कोणाचंच ऐकायचं नाही। म्हणजे असं काय होतं मग समोरच्यांना ते होऊन डॉमिनेट केल्यासारखं होतं, मग विनाकारणच मग दोघांमध्ये वैचारिक मतभेद, भांडण, किंवा मग त्यांची रासच तशी असेल, एखादी सूर्याची रास असेल किंवा मंगळाची रास असेल तर मग तिथं वैचारिक मतभेद पण प्रचंड एकदम टोकाला जाऊ शकतात, हाणामारीपर्यंत पण जाऊ शकतात। तर अशा वेळेस आपल्या ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात। नक्कीच, म्हणजे फारच आश्चर्यकारक आहे की एखादी व्यक्ती जी प्रचंड अबोल आहे तिला जर एखादं जास्त कॅरेटचं रत्न जर तिने घातलं तर ती एकदम बदल होऊ शकतो। बदल होतो ना, असे बरेचदा माझ्याकडे असे बरेच क्लायंट्स येतात आणि त्यांच्या
घरामध्ये असं ज्या पत्नीला मी दिलेला की ती खूपच बोलती आहे, हां. म्हणून ते आले होते माझ्याकडे की ती खूपच बोलती, तिला शांत करावं काय तर मग मी त्यांना मोती दिला होता. हां. तर नंतर ते 2 महिन्यानं आले की थोडं तरी बोलायला काहीतरी अरे बापरे. ती खूपच शांत झाली, मी आता काहीच बोलत नाही. तर अशा गोष्टी घडून आहेत, हां. तर अशा घडलेल्या आहेत. म्हणून आम्ही त्यांच्या कुंडलीनुसार मग ते रत्न ठरवतो की किती कॅरेटचं त्यांना द्यायचं, आणि त्यानुसार निश्चितच त्यांना इफेक्ट चांगले येतात त्याचे. नक्कीच. आणि ह्याच्यासाठीच खरं तर गरज असते ती म्हणजे जाणकार ज्योतिषाची. कारण की तुम्हाला कोणीही रत्न देऊ शकतं, कितीही कॅरेटचं देऊ शकतं, पण तुम्हाला तुमच्या स्वभाव वैशिष्ट्यांनुसार नेमकं किती कॅरेटच्या रत्नाची गरज आहे हे एखादा जाणकार ज्योतिषीच ठरवू शकतो. त्यामुळं तुमची फसगत होऊ नये एवढीच आमची सुद्धा अपेक्षा आणि सरांची सुद्धा अपेक्षा आहे. त्याच्यामुळे एखाद्या जाणकार ज्योतिषाकडनंच तुम्ही हे रत्न घ्या आणि किती कॅरेटचं तुम्हाला लागणार आहे ते सुद्धा जाणून घ्या. इथे एका ब्रेकसाठी थांबते. मला आठवण आहे की तुम्ही खूप सारे मेल्स पाठवलेत आणि त्या सगळ्या मेल्सची सर प्रश्नांची उत्तरं देणार आहेत, पण एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबते. 4थ्या सेगमेंटमध्ये आपण या ईमेल्स बद्दल बोलणार आहोत. घेतो एक छोटासा ब्रेक.